आज आपण माझा लहान भाऊ जितेंद्र याच्या मूर्तिमेढीचा कार्यक्रम बघूया। मूर्तिमेढीसाठी लागणाऱ्या या 5 पालव्या आहेत। तर नवऱ्या मुलाच्या नावावरून भावकी जे नाव येते त्या नावावरून भावकीतील एक व्यक्ती हे सर्व घेऊन येत असतो। तर या 5 पालव्यामध्ये हे पहिल्यांदा जांभळ आहे, आंबा एक असतो, हे चंदन आहे, हे सौंदड आहे आणि हे हुंबर आहे। या 5 पालव्या असतात आणि त्या 5 पालव्या पुजल्या जातात। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज हळद दळायचा कार्यक्रम असतोय। तर जी लग्नामध्ये आपण हळद लावतो ती या जात्यावरती दळली जाते आणि त्यासाठी सर्व सजावट केलेली आहे। संपूर्ण हळदी दळून घ्यायची असते इथं हाताने आणि नंतर ती लग्नाच्या आदल्या दिवशी व लग्ना दिवशी तीच हळद लावली जाते। ही आमच्या घरातले मोठी जाते आहे। या जात्यावरती हळद दळली जाणार आहे। तर सर्व काही धान्य वगैरे सर्व या जात्यावरती दळले जायचे आणि आजकालच्या या बायकांना आता हे जात उचलणं किंवा फिरवणं पण अवघड झालंय। आता हे फक्त हळद दळण्यासाठी याचा वापर केला जातो। तरी ज्यांच्या नावाने मूर्ती मिळालेली असते त्यांच्या नावाने हळद दळली जाते पहिल्यांदा। ऑप्शन लाटाची जोगबाई नट मोठ्या मोठ्याच्या दारी स्वामीला 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 देव माझा तो चितनाथ माझा तो चितनाथ पल्ल्याचा इरकवा मांडवी वाचारी मांडवी वाचारी आलं कुठे सर्वचा देव आला मांडवी वाला मिडी मांडवी वाला मिडी
तर हे मातंग समाजले आजोबा आहेत, यांच्याकडे आजचा तोरण बांधण्याचा मान असतोय. तर आज या शुभ कार्याची सुरुवात ही वाड्याला पहिल्यांदा तोरण बांधून केली जाते. तर ही तोरण बनवले आहे त्यांनी आणि हे तोरण बनवत आहेत. तर हे आपण आता वाड्याच्या बाहेर बांधणार आहे आणि या शुभ कार्याची सुरुवात करणार आहे. तर यांना आपण हे बैठे तर असते त्या असते तसं आहे आणि यामध्ये ते आपल्याला तोरण वगैरे काय बांधून देत असते. म्हणजे सुरुवाती पूर्वीच्या काही असं असायचं आणि त्यानंतर त्यांना त्या मोबदल्यात धान्य वगैरे दिले जायचे. तुम्हाला बोललं तसे त्या आजोबांनी 2 तोरण बनवलेले आहेत. त्यातले एक तोरण वाड्याच्या दाराला लागणार आहे आणि एक आतमध्ये लागणार आहे. हे मोठे तोरण बनवलं आहे. तसेच हे साळुते पण घेऊन येतात. त्या दिवशी साळुत्याचं पण दिलं जातं. हे पहिले देवाऱ्यासमोर आणून पूजन केलं जाते याचे आणि त्यानंतर पूजन झाल्यानंतर हे लावले जाते बाहेर. तर हे चौकडीचं मूर्तिमेढ आणि त्यामध्ये तोरण बांधत आहेत. तर यांच्याकडे मान असतो आजचा आणि हे मानाचं तोरण आहे ते आपल्या वाड्याच्या चौकटीला बांधत आहेत. हे तोरण असते हे आपण बेंद्राला जे बांधतो आंब्याच्या पानाचं ते तोरण आहे. ते पण मानाचं तोरण असतं. तर आज पाहुणे गारवा घेऊन येतात आणि पाहुणे सगळे गारवा घेऊन आलेले आहेत.